ज्ञान सांगणे सहज विज्ञान असे ही आपली 17वी आवृत्ती आहे. 17व्या आवृत्तीमधील 11वा अध्याय आहे आज. प्राणोजस्व प्राणायाम. हा अध्याय सुरुवातीला लोपाताईने घेतला होता, दुसऱ्या वेळेस विवेक भैयाने घेतला होता, तिसऱ्या वेळेस निलूने, चौथ्या वेळेस बायजाने, पाचव्या वेळेस गणेश भैयाने, 6व्या वेळेस प्रियांकाने, 7व्या वेळेस मी घेतला होता, 8व्या वेळेस चांडक मॅडमने घेतला होता, 9व्या वेळेस डॉक्टर संगीताईने घेतला होता, परत 10व्या वेळेस प्राध्यापक संगीताईने घेतला होता, 11व्या वेळेस परत प्राध्यापक संगीताईनेच घेतला होता, 12व्या वेळेस उदय भैयाने, 13व्या वेळेस पिंकीने, 14व्या वेळेस दीपाताईने, परत 15व्या आवृत्तीला डॉक्टर संगीताईनेच घेतलेला आहे. आणि गेल्या वेळेस 16व्या आवृत्तीच्या वेळेस पण आपण जे ऑनलाईन हे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये पण डॉक्टर संगीताईने घेतलेला होता. आता ही 17वी आवृत्ती संगीताईच घेत आहे ना. गेल्या वेळेस मिस झाला होता आपला व्हिडिओ. तर संगीताई प्रवासात आहात ना? जय हरी माऊली. मी प्रवास सुरू करणार आहे, पण तोपर्यंत जितकं शक्य आहे हो. आता माझ्याकडे म्हणजे मी आज काहीच प्रिपेअर नाही. म्हणजे आज मी बीड मधले सगळे पेंटिंग कामं करत होते. संध्याकाळी आम्ही ठाकूरांच्या हॉलमध्ये जाऊन गुरुकृपामध्ये ध्यान केलं. इथं बीडला आलेली आहे ना मी. तिथं एक गोष्ट आठवली मला. तर मी थोडं जनरलच बोलते. त्या पाठावर वाटल्यास युट्यूब साठीच मी पुन्हा घेईल. ह्या अध्यायाशी रिलेटेड बोलते. या अध्यायाशी रिलेटेड बोलते. प्राण ऊर्जेस्तव प्राणायामचे म्हणजे डे टू डे सर्वांनाच असे अनुभव असतील की गुरुजी म्हणाले होते ते सकाळी उठण्याचं ताप सहन केला ना, सकाळी उठण्याचा, की ते त्याचं रूपांतर तपात होते. तर ते ज्यांचे प्राणायाम जरा लवकर घेतात जे लोक, म्हणजे 6:30चा तर गुरुजींनी शेवटची वेळ दिलेली, म्हणजे अगोदरची वेळ घेतात ना त्यांना ते काय असतं, दररोज एक ताप असल्यासारखाच असतो. आता अलीकडे प्राणायाम मी 5:30चा करून घेतलेला आहे, सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण. ते काय होतंय, मोठ्या शहरामध्ये मेट्रो सिटी मध्ये गेलं की माणूस तिथल्या याच्यामध्ये त्याचं शरीर म्हणा, मन म्हणा, त्या सवयीमध्ये पडतं. ते उशीर होतो झोपायला, बराच उशीर होतो. मग ते रोजच सूत्र होतं की उशिरा झोपायचं आणि लवकर उठायचं, उशिरा झोपायचं लवकर उठायचं. एखाद दिवशी असं वाटतं की 5ला उठायचं म्हणजे एक तापच आहे. म्हणजे ताप आहे असं वाटत नाही, उठायचं असतं, पण ते मनाला तर थोडी मरगळ आलेली असते. आणि गुरुजींचं वाक्य आठवतं की उठायचं ताप सहन केला की त्याचं रूपांतर तपात होतं. म्हणजे साधू मुनी संत त्यांनी खूप म्हणजे इतक्या तपश्चर्या केलेल्या आहेत. आपण ते ध्रुव बाळाचं भक्त प्रल्हादाचं तर चालता बोलता नामस्मरण होतं, पण ध्रुव बाळ जे होतं ते घराबाहेर पडलं तर त्यांनी इतकी कडक तपश्चर्या केलेली आहे बालवयामध्ये, की अगोदर बिना अन्नाचं, नंतर मग बिना पाण्याचं, नंतर मग फार कमी श्वास घेऊन, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्या बाळाने तपश्चर्या केल्यावर ते विष्णू पटकन त्यांना प्रसिद्ध झाले होते. आपल्याला कसं आहे, आपण काहीच न करता आपल्याला प्रसन्न झालेले, त्यामुळे ते गुरुजी रूपाने आपल्याला भेटले. याचं महत्व सांगायचं म्हणजे असं आहे की समजा एखाद्या वेळेस काय होतं की चला गुरुजी नंतर असं म्हणायला लागले होते की औपचारिक का होईना पण वेळेवर प्राणायाम करा स्नान करून. तुम्हाला समजा भावनिर्मिती जरी नसेल, जरी तुमच्याकडे तो उत्साह नसेल, तरी औपचारिक का होईना पण ते करा तुम्ही प्राणायाम. म्हणजे एखादं म्हणजे साखर आहे, तुम्ही अशी आवडीने खाल्ली काय नाही आवडीने खाल्ली तरी ते गोडच लागणार, तसं ते औपचारिक केला तरी गुरुजी म्हणले ते फळ मिळून जाईल. जेव्हा आपण एखाद्या वेळेस कंटाळा आल्यानंतर तसंच बळच आंघोळ करायची की नको बाबा गुरुजींनी सांगितले की आंघोळ करूनच करायचं, त्यावेळेला जेव्हा आपण प्राणायामाला बसतो आणि आपण प्राणायाम करायला सुरुवात करतो, लगेच ते चैतन्य काम करायला लागतं. ते म्हणजे ती ऊर्जा इतकी येते की असं वाटत असतंय कधी कधी की प्राणायाम ध्यान झालं की थोडं जरा पडून घ्यावं, काही की आपलं काही म्हणजे कधी कधी मन असं, आपण रात्री 3च तास झोपलोत, मग आपण काय करू, स्नान करून प्राणायाम ध्यान सगळं करू आणि पुन्हा जरा थोडा वेळ झोप घेऊ, पुन्हा झोपच येत नाही. प्राण ऊर्जेस्तव प्राणायाम जे प्रकरण आहे ना, म्हणजे डे टू डे लाईफ मधले माझे स्वतःच्या गोष्टी सांगू लागले मी, की पुन्हा झोप येत नाही. असं वाटतं की मग पुन्हा झोपतो आपण, पण ऊर्जा इतकी असते ती 3 मिनिटाचा ओंकार आणि 3 मिनिटाचा प्राणायाम येतो. ऊर्जा असते म्हणजे आता
ऊर्जा म्हणजे काय असते ती ऊर्जा? तर आपण त्यात पुन्हा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्राणायाम जर केला ना, तर त्याचे एक अद्भुत म्हणजे त्याचे अद्भुत बदल आपल्याला जाणवतात. म्हणजे त्याचे अद्भुत परिणाम झालेले आपल्याला जाणवतात. आता आपण म्हणू की अनेक वर्ष झाले तरी आपण प्राणायामावरच बोलतो. पण प्राणायामच आहे, जी साधना गुरुजींनी साधना म्हणून दिलंय, जे निमित्त म्हणून गुरुजींनी गुरुजींसोबत जोडले राहण्यासाठी जे आपल्याला एक दुवा आहे मधलातून हे आहे. गुरुजी म्हणजे ईश्वर आणि आपल्यामधली नाळ आहेत आणि प्राणायाम हा गुरुजी आणि आपल्यामधली नाळ आहे. प्राणायामाच्या माध्यमातून आपण गुरुजींच्या नित्य स्मरणामध्ये आहोत की नाही का, प्रत्येकाला तेच हे लागलेलं आहे. सकाळचा प्राणायाम, संध्याकाळचा प्राणायाम झाला की असं वाटतं की खूप महान म्हणजे खूप काहीतरी महान कर्तृत्व केल्याचं एक हे असतं, एक म्हणजे सॅटिस्फॅक्शन असते. पण तो प्राणायाम गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जर तंतोतंत केला तर गुरुजींनी सांगितलेलं स्वस्थत्व त्या क्षणाला मिळतं. मग ते आपण किती वेळ टिकवतो किंवा आपण त्या स्थितीमध्ये किती वेळ राहतो, हे सगळ्या गोष्टी पुन्हा तो एक वेगळा भाग आहे आणखी, की त्या 6 मिनिटामध्ये आपण आपला प्राणावर आयाम म्हणजे प्राणायाम कसा करतो. तर गुरुजींनी तो प्राणायाम एकदा काय झालं, ते गुरुजींनी मला एक पुस्तक वाचायला दिलं होतं, योगी कथामृत नावाचं. ते वाचल्यावर मी थोडं भारावून गेले होते. म्हणजे त्यातले अनुभव इतके गुरुजींकडचे अनुभव तसेच आहेत, पण माणसाचं काय असतंय, घर की मुर्गी दाल बराबर. म्हणजे आपल्याला इतके सहजासहजी अनुभव लाभल्यामुळे आपल्याला त्याचं इतकं महत्व म्हणजे असं आपल्याला दुसऱ्याचं जास्त दुरून डोंगर साजरे हे जे मन बनवलेली नाही, मनी बनवणारे एक लोक आहेत ना, अफलातून आहेत ते नुसते विद्वान नाहीत, ते अनुभव बोधित झालेले लोक आहेत ते, त्याच्यामुळे त्यांनी त्या मनी बनवल्यात. दुरून डोंगर साजरे म्हणजे काय असतंय, दुसऱ्याचं ते चांगलं वाटतं. माणसाची एक साधी प्रवृत्ती आहे. ते एखादी गाडी घेईल पण ते दुसऱ्याची त्याला चांगली वाटेल, एखादं घर बांधलं फर्निचर करत ते दुसऱ्याचं फर्निचर त्याला भारी वाटेल. तसं ते मग मला तसं झालं होतं की ते महाअवतार बाबाजी आहेत, मग ते हजारो वर्ष जगलेले आहेत पण ते मौलीन एवढेच दिसतेत, मग क्रियायोग करावा का. मी गुरुजींना मी तर इतकी उद्धटपणा केलेला आहे, पण तो नॅचरल झालेला आहे. तो काय मुद्दामाचा उद्देश पूर्ण झालेली कृती नाही माझ्याकडनं. मी प्रामाणिक असायचे की काही भावाला की गुरुजींना बोलून दाखवायचं. गुरुजी मला क्रियायोगच करू वाटते. तर गुरुजी मला म्हणले, बळू क्रियायोग आणि प्राणायाम अगदी त्यात काहीच फरक नाही रे, आणि त्याचे जे परिणाम आहेत हेच आपल्या प्राणायामाचे परिणाम आहेत. इतकं सांगितल्यावर मग मी पुन्हा डोकं नाही लावलं, पण अलीकडे मला लक्षात आलं की क्रियायोग आणि प्राणायाम कसा सारखा आहे. तर एकदा गुरुपौर्णिमे दिवशी एक स्टेटस ठेवलं होतं मी, गुरुजी स्वतः त्याच्यामध्ये ओंकार घेत आहेत. तर ते गुरुजींनी ओंकार कसा घेतला, अतिशय दीर्घ शांतपणे तो ओंकार घेतलेला आहे. तसा दीर्घ शांत श्वास घ्यायचा. प्राणायाम करताना सुरुवातीला जे आपण 3 मिनिट श्वास घेतो, अतिशय म्हणजे अतिशय शांतपणे हळुवारपणे, पण जितका शक्य होईल तितका दीर्घ श्वास घेणे. मग त्याच्याने काय होतं, बाहरी कनेक्शन आपले तुटून जातात त्या वेळापुरते. बाहरी कनेक्शन म्हणजे काय, जे विचार बाहेरच्या दिशेने जातात ते बंद होतात आणि आपला फोकस आपल्या अंतरामध्ये काय आहे, काय ऊर्जा त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. आपल्या ही जी ब्रह्मांडाचा विश्वात्मा म्हणतात गुरुजी ज्याला, विश्वात्म्याशी जोडल्या जाण्यासाठी स्वतःला आधी स्वतःशी जोडलं जाणं आवश्यक आहे. तर स्वतःशी जोडलं जाणं म्हणजे काय आहे हे, तर आपण स्वतःला जाणत नाहीत. आपण आपल्या आतमध्ये एक चैतन्य काम करते हे सगळ्याला माहित झालंय आता, त्याची माहिती सगळ्यांना झालेली. पण ज्ञान होणे म्हणजे बोध होणे ही गोष्ट काही लोकांना होते, त्याचं नाव आत्मसाक्षात्कारी असतं. तसं पण दृश्य स्वरूपामध्ये आपण श्वासांद्वारे ते ओळखतो की हा एक शक्ती कार्य करते, पण ही श्वास घ्यायला लावणारी ती शक्ती आहे ती. तर त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. म्हणजे जेव्हा आपण स्वतःशी कनेक्ट होतो तेव्हा आपण विश्वात्म्याशी कनेक्ट होऊ शकतो. जो स्वतःशीच कनेक्ट नाही झालेला तो विश्वात्म्याशी कनेक्ट होण्याचा काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळे तो प्राणायाम दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ सोडणे बस शक्य होईल तितकं. ते 3 मिनिट झाले अंदाजे की मग ओंकार, तर दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओम म्हणत दीर्घ सोडायचा. याच्याने नको म्हणलं तरी ऊर्जा जाते आणि इतकी मोठी ऊर्जा असते ती की 7 मिनिटांनी गुरुजी म्हणायचे ना, काय नव्हे केली काय नाही करता येणार बाळू. मग ते आठवतं की काय नाही करता येणार, काही करता येऊ शकतं याच्याने.
फक्त याच्यामध्ये बाधा कशाची होती, गुरुजी म्हणाले होते तशी ती बाधा कशाची होती. गुरुजी म्हणले होते ते जनाबाईच्या तिथं जनाबाई सोबत सारखा विठ्ठल येत होता, ते काम करू लागत होता, ते सगळं करू लागत होता, पण आपण जनाबाई होऊ शकत नाही हे विचार मात्र सोडावा लागतो. अहो ती जनाबाई होती, तिचं काय, ती जनाबाई होती, आम्ही कुठे जनाबाई आहेत असा विचार केला तर ते कदापि होऊ शकणार नाही. आणि आपण म्हणजे ते टेकन ॲज ग्रँटेडच घेतलेलं आहे आपल्याला, की आपण जनाबाई होऊ शकत नाही, आपण नामदेवासारखं देव आपल्या हाताने खाऊ शकत नाही. तसं आपल्याला पण की गुरुजी म्हणले काही करता येईल नाही हो, ते गुरुजींना करता येईल हो, आमचं कशाचं होतंय तसं तसं जर विचार केला तर मग नाही होणार. त्याच्या विपरीत जर विचार केला की हा गुरुजी म्हणलेत म्हणलं काही होऊ शकते, एवढी जर धारणा पक्की झाली तर मग ते प्राण ऊर्जेस्तो प्राणायाम म्हणजे स्वतःची तर प्राण ऊर्जा तर ठीकच आहे, ठीक आहे, पण ते इतरांची सुद्धा प्राणामध्ये ऊर्जा भरण्याचं ते काम आपोआप व्हायला लागतं. परवा एक पेशंट होता, सोनोग्राफीला माझ्याकडे आली होती ती पेशंट. ती काय परिचय नाही, थोडं हिंदी सायडेड होती ती पेशंट. तर ती म्हणाली की तिला बरेच म्हणजे डिप्रेशन होतं म्हणायचं काम, तिला हे येत होतं इपिलेप्सी म्हणजे तिला झटके येतात असं ती म्हणाली. तर ती थोडस असं डिप्रेसिव्ह सगळं बोलत होती असं म्हणजे ते. तर तिला उत्स्फूर्तपणे ते आलं म्हणजे नाही का, ते काही ठरवलं नव्हतं. तिला म्हणलं तुम्ही रोज आहे ना अर्धा तास 1 तास ओमकार घेत जा म्हणलं. तर तिला ते एक ओम दीर्घ म्हणून दाखवला. तर ती म्हणाली माझ्याकडं म्हणजे तिच्या दीर्घ एका ओमनीच तिला इतकी ऊर्जा मिळाली, ती म्हणली मला इतकं चांगलं वाटायला लागलंय की त्याचं म्हणजे आता म्हणजे मला असं वाटलं एका दीर्घ ओमनी हिला इतकी एनर्जी आली, म्हणजे माझ्या लक्षात आलं की हे म्हणजे ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण हे सांगायचं याच्यामुळे आहे की प्राण ऊर्जा असतो, प्राणायाम केल्यानंतर ती प्राणाची ऊर्जा एवढी वाढते की ती स्वतःवर तर काम करतेच करते, पण ती इतरांसाठी पण ती हेल्पफुल होती. असं जर धारणा जितकी मोठी केली की आपली प्राण ऊर्जा कुठपर्यंत पोहोचते याची जेवढी धारणा केली तर तिथपर्यंत पोहोचू शकते. त्याच्यामुळे गुरुजींची धारणा अशी असायची की ते कोणी लंडन मधली कीर्ती असेल किंवा दिल्लीतला एखादा असेल, मुंबईतला असेल, जर्मनीतला असेल, कुठं चेन्नईतलं कोणी फोन केला एखाद्या साधकाने, तर गुरुजी ती प्राण ऊर्जा ट्रान्समिट करू शकत होते. ट्रान्समिट करणे म्हणजे तिथं ती पोहोचू शकत होते, कारण त्यांची ती उत्कट प्रेम काम करते. याच्यामध्ये ती गुरुजी चौथी मिती सांगतात प्रेमाची, तर ही चौथी मिती ह्या प्राण ऊर्जिस्त प्राणायामध्ये ही काम करते ती. तर हे असे अनुभव आहेत. आज ध्यानाला बसलो होतो आम्ही, आज बऱ्याच दिवसांनी योग असा आला की म्हणजे ठाकूरांचं दर्शन घ्यावं हॉस्पिटलला जाऊन. तिथं आई पण सोबत होती. मग एक बहीणच्या मुलाने ध्यान घेतलेलं आहे, कझिन सिस्टरच्या मुलाने ध्यान घेतलेले, तो एक होता. नंतर संदीप भाऊ होते, मग ते झाडं लावणारे खरसाटे भाऊ होते. नंतर विवेक सरांना सहज फोन केला तर ते पण बीडला आले, मग ते पण आले ध्यानात. मग आमचं इतकं चांगलं ध्यान झालं, तिथं एक ध्यान लागलं. हे सगळं प्राणायामाचा कसा परिणाम आहे आणि गुरुजींची कृपा कशी काम करते. आता ध्यान सांगणं म्हणजे ते ध्यान सांगायला म्हणजे आपलं काही ते कर्तृत्व नसतं. ध्यान सांगणं म्हणजे काही साधू संत म्हणतात की तुमचे ध्यान वगैरे असं सांगू नका. आपले संदेश काय आहेत की काय होऊ शकते प्रक्रिया, म्हणजे काही होऊ शकते त्याच्यामध्ये. ध्यान लागलं तिथं की कृष्णाने करंगळीवर गोवर्धन धरलाय. तर तो गोवर्धन धरलाय म्हणजे टेकवलेला नाही तो. बरं तो गोवर्धन तरी काय, एखाद्या आपण राहिल्या पर्वत आहे तो 21 किलोमीटरचा गोवर्धन आहे. तो थोडा याने उचलला. तर मी ते ध्यानातच त्याला विचारलं की एवढं कसं उचललास. तर तो म्हणला मी म्हणलो की तो उचलला, म्हणजे मी नुसतं संकल्प केला की ते होतंय. म्हणला कशामुळे होत, म्हणलं कसं काय होते संकल्प केला. ते म्हणलं संकल्प केला की होतं, कारण ते पण माझाच रूप आहे. म्हणजे चर आपणच झालं असं ते मौलींचं वाक्य पण आठवलं की म्हणजे ह्याने की ते पर्वत पण तसंच का. मग ते म्हणजे ते इंद्र, ते म्हणलं इंद्र तरी कोण आहे म्हणला. म्हणजे आपण सुद्धा, मग त्याच्यावरून असं लक्षात आलं की आपण पण त्याचेच अंश आहोत. मग धारणा कमी, गुरुजी म्हणायचे तुम्हाला धारणा करता येत नाहीत म्हणून तुम्ही तिथे पोहोचत नाही. म्हणजे धारणा शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा
हा प्राणायाम काम करतो. प्राणायाम एखाद दिवशी चुकून गेल्यासारखं होतं माणसाला, म्हणजे की प्राणायाम चुकला म्हणजे खूप मोठा अपराधी भाव येतो. मग ते सगळं नाही का, जोपर्यंत वेळेचा प्राणायाम होत नाही धारणा शक्ती वाढण्याचं काम प्राणायाम करतो. आंतरिक शुद्धी प्राणायाम करतो. अंतराशी कनेक्ट करायचं काम प्राणायाम, जेव्हा अंतराशी कनेक्ट झालं की विश्वात्म्याशी किंवा परमात्म्याशी किंवा सर्वोच्च शक्तीशी ब्रह्माशी कनेक्ट होण्याचं काम प्राणायाम करतो. प्राण ऊर्जा असतो प्राणायाम, तो म्हणजे त्याच्यामुळं गुरुजींनी हा प्राणायामाचं एक वैशिष्ट्य आहे. प्राणायामाचं वैशिष्ट्य असं आहे की तो आंघोळ करूनच झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ओंकार आहे. ओंकाराचं वैशिष्ट्य असं आहे किंवा त्याला एक अट आहे ओंकाराची. ओंकाराची अट अशी आहे की त्याला शुद्धच लागतं शरीर सुद्धा, स्वच्छ सुचिरभूत झालेल्या शरीरानेच ओंकार करायचा असतो. त्याच्यामुळे गुरुजींनी आंघोळ कंपल्सरी केलेली, नाही का. आपण वगैरे सकाळचे जे विधी आहेत ते म्हणजे उठल्या नाही का, त्याच्यानंतर आंघोळ करणं गरजेचंच आहे. ओंकार ज्याला घ्यायचा आहे त्याने आंघोळ करणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे गुरुजींनी आपल्याला 3 मिनिटाचा प्राणायाम आणि 3 मिनिटाचा ओंकार दिलेला आहे. तर ते आंघोळ खूप कंपल्सरी आहे. तर ते एक अलीकडे कळलंय की ते ओमचा जर उच्चार करायचा असेल तर तुमचं शरीर सुचिरभूत झालेलं लागतं, असं आहे. मीनवाईल मध्ये कधी एखाद्याला डबल हे करावं लागलं, समजा शरीर शुद्ध नाही असं वाटलं तर त्यांनी संध्याकाळच्या प्राणायामाच्या आधी पण आंघोळ केलेलं चांगलं आहे. त्याचे इफेक्टच वेगळे आहेत. ते जितकं आपण काटेकोरपणे करू तितके त्याचे इफेक्ट वेगळे आहेत. असं ह्या प्राणायामाचं महत्व आहे. त्याच्यावर आपण चर्चात्मक बोलू शकतो. कुणाला जर आणखी काही याच्यावर प्रकाश टाकायचा असेल तर बोलू शकता तुम्ही. चर्चात्मक बोलल्यानंतर एखाद्याचा प्रश्न असला, एखाद्याला काही विषय काढला तर त्याच्या अनुषंगाने अजून गुरुजी काही सांगतात. हॅलो, ऐकू येते आवाज? हो हो, येतो येतो. कुणीच बोलत नाही. सगळे ऐकायला असं सगळ्यांना छान वाटू या लागले ना. सगळ्या ह्याच्यामध्ये रिपिटेशन असतं, कारण तोच टॉपिक आपण 17-18 वेळेस बोलतोय, पण ते प्रत्येक वेळी त्याची एक त्याच्यातून एखादा वेगळा नवीन बोध गुरुजी देतात आणि ऊर्जा एक वेगळ्या प्रकारची आपल्या अनुभवास येते. हा मॅडम. हा बोला. हा, माझं ना एकाग्रचित्त होत नाहीये ध्यानला बसल्यावर. प्राणायाम पण होत नाही एकाग्रचित्तानं, आणि ध्यान तर नाही समजा, पण एकाग्रचित्त होत नाही. मग ते एकाग्रचित्त होत नाही हे एक डोक्यातून काढून टाकायचं. चित्त हा एकदा हा आपण गुरुजींना समर्पित केलं की ते गुरुजी जाणे आणि ते चित्त जाणे. आपलं काय काम आहे? सांगितले करावे सेविक काम, नाही का ते. म्हणजे गुरुजींनी काय सांगितलं? सरळ रेषेत बसा, एक आसन मांडी घाला, म्हणजे आसनावर बसून मांडी घाला, सरळ रेषेत बसा, लय ताट बसू नका, कम्फर्टेबल होईल असं बसा, पूर्वेकडे तोंड करून बसा सकाळी. आणि करेक्ट वेळ झाली की तुम्ही डावीकडून उजवी नाकपुडी बंद करून लांब श्वास घ्या. जर तुम्हाला शक्य, म्हणजे तुम्हाला गुरुजींनी तर सांगितलंय की सकाळी उगवता सूर्य बघा. चित्त लागो नाही लागो, आपलं ते औपचारिक करायचं. जे सांगितले गुरुजींनी ते करायला लागले मी. चित्त समजा दुसरीकडे धावायला लागले, ठीक आहे, धावू द्यायचं त्याला. तो मनातून विषय काढूनच टाकायचा की आपलं असं होतंय तसं होतं. त्याच्याने काय होतं? त्या गोष्टीला पुष्टी मिळते. माझं चित्तच लागत नाही, तसं म्हणाल्याने चित्त थोडी लागणार आहे? नाही लागत तर नाही लागत. गुरुजी माझं चित्त लागत नाही. फार तर तुम्ही काय करू शकता की प्राणायामाला बसलं की म्हणायचं, गुरुजी माझं काही चित्त लागत नाही, पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी स्नान केलंय, असं असं बसले, आता तुम्ही जाणार ती चित्त जाणार. आपलं नाही राहिल्यावर आपल्यावर काय जबाबदारी? जबाबदारी गुरुजींवर टाकून द्यायची, मोकळं व्हायचं एकदम, आणि मस्त प्राणायाम करायचा आनंदाने. चित्त कुठं गेलं तरी आनंदाने प्राणायाम करायचा. आनंद एक अशी गोष्ट आहे संसर्गजन्य येते, आणि आनंद असा आहे का बाबा तो जर आनंदात राहिले तर तो वाढतो. कोणती गोष्ट आनंदाने केली. त्याच्यामुळे तो एक फिल्म आली होती त्या आमिर खानची, 3 इडियट्स. ऑल इज वेल, ऑल इज वेल ते म्हणतात ना, ते मला खूप आवडलेला चित्रपट आहे तो. ऑल इज वेल म्हणजे ऑल इज वेल व्हायला लागतो. तसं आनंदी राहिलं तर आनंद मिळतो. जर एका गोष्टीबद्दल खंत व्यक्त करत गेलं, त्याच्याबद्दल स्वतःला अपराधी म्हणत गेलं, त्याच्याबद्दल कमीपणा म्हणत गेलं, तर ते मग ते वाढतं, अपराध पण वाढतो, मग कमीपणा वाढतो.
मग त्या गोष्टी बळावतात. चित्त हे अल्झायमर पिठासारखं, पण त्या चित्ताचं असं आहे की ते अभ्यासाने एकाग्र होतं. स्वतःच हे दिलेले की ते अभ्यासाने एकत्र होतं, म्हणजे एकाग्र होतं. त्यामुळे त्याच्याकडे जास्त आपली जबाबदारी चित्त एकाग्र करायची जर आपली जबाबदारी असती तर ते आपल्या बसची बात नाही, ती गुरुजींच्या बसची बात आहे. त्याच्यामुळे गुरुजींवर सोपवायचं आणि खुशीने प्राणायाम करायचा, आनंदाने. त्याच्यात बघा तुम्ही करून तो प्रयोग आता इथून पुढे आनंदाने करून बघा. चित्त लक्ष द्यायचं नाही, त्याचा विचार करायचा नाही, पण त्याची जबाबदारी घ्यायची नाही, कर्तृत्व नाही. ते गुरुजींनी दिलेले आपलं आहे ते करायचे, बघायचं, प्रयोग करून बघायचे. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस काय काय बदल होतो लगेच लक्षात येईल. हा ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह विचार येतात ना प्राणायाम केल्यानंतर. आवाज येतोय प्राण माझा? ऊर्जा असते. प्राणायाम म्हणजे ऊर्जा, म्हणजे ती पॉझिटिव्ह असते. ती पुन्हा दुसऱ्यांमध्ये संक्रमित किती प्रकारे करता येते, म्हणजे किती जणांमध्ये ती संक्रमित करता येते. त्याच्यामुळे प्रचंड ऊर्जेचा अनुभव येत राहतो. पॉझिटिव्ह कचऱ्यासारखं जळून जातं ते. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर आहे ना, प्रखर सूर्य उगवल्यानंतर बारीक 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 चिलट वगैरे हे जे असतं ना, ते सगळे हे होऊन जातात. बारीक जंतू जे दिसत नाही डोळ्यांनी, ते बॅक्टेरिया, व्हायरस बरेचसे मारतात त्याच्या प्रकाशाने. तसं हे बारीक सारीक निगेटिव्ह असतात ना, ते प्राणायामामध्ये आपोआप निघते. त्याचं काही पुन्हा मग लक्ष येत नाही की ते कसे निघून गेले, एवढं कसं क्लिअर पडलं आहेत आपल्या मचा. असा त्याचा फायदा आहे. आपला प्राणायाम मुळातच इतर पण प्राणायाम आहेत अनेक प्रकार, पतंजलीचे वगैरे वगैरे, त्यांचे प्राणायाम म्हणजे खासच आहे. आपल्या प्राणायामाची खासियत अशी आहे की आपला प्राणायाम हा मूलतःच ईश्वराशी जोडला गेलेला आहे. म्हणजे त्याची जबाबदारी आधीच सूर्यरूपी नारायणावर सोपून दिलेली. ध्यान कुणाचं करायचंय? सूर्याच. आणि इकडे प्राणायाम चालू, म्हणजे म्हणजे ती जबाबदारी आपण आधीच सूर्यनारायणावर सोपून दिलेली असं आहे. त्यामुळे त्याला काही पुरुषार्थ नाही, तो सगळा गुरुजींचाच आहे. गुरुजींनी सूर्याला सांगून टाकलं की बसलं याला द्यायची. त्याच्यामुळे आपलं आपलं बसायचं, ऊर्जा मिळणार म्हणजे मिळणार 100%. ते स्नानाचं फार महत्व आहे. गुरुजींनी सूर्यांना मला वाटतं आजोबा म्हणलेत, आपले आजोबा. हा, आजोबा आहेत. आजोबाकडे लाड केलं काही नाही. वडील एखाद्या वेळेस बघतील की हे म्हणजे हा याचा हट्ट वाढतच चालला, हे नको पुरवायला, ह्याच्याने हे बिघडल वगैरे, आजोबा म्हणजे जाऊ दे, नातवंडाचं कौतुक आजोबा करतात. तसं आपल्याकडून नाही कधीच मिस झाला, हे झाला तरी आपल्याला कायम ऊर्जा देण्याचं काम सूर्यनारायण करतात. कारण त्यांच्यावर जबाबदारी गुरुजींनी सोपवली. त्याला महत्व म्हणजे या गोष्टीचं महत्व असं आहे, शिक्कामोर्तब नाही का. ते राजाची मोहर असली की त्याला कसं महत्व असतं, तसं ह्याच्यावर गुरुजींची मोहर आहे आपल्या प्राणायामावर. त्याच्यामुळे त्याचं फार महत्व. तो वाटतो 6 मिनिटाचा, पण तो म्हणजे जीवनदान देतो. तो प्रेमानंदजी म्हणते की कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्माय प्रणतः क्लीनाशाय गोविंदाय नमः नमः, असं तुम्ही 11 वेळेस म्हणा. तुमचा बघा काय ऍक्सिडेंटच होणार नाही घराच्या बाहेर, त्याच्या हमी घेतात. तसं गुरुजींचा प्राणायाम म्हणजे ते आपलं इन्शुरन्स आहे. जीवन के साथ भी जीवन के बाद असं आहे ते. हा, त्याच्यामुळे ते आंघोळ करून काटे केलं तर ते तुम्ही स्थितीमध्ये जातात. हो ना. आता संगीताई, बाकीचे कोणी प्रश्न विचारतील समजा, पण मला आता बरेच जण असं विचारतात, ध्यानाव्यतिरिक्तचे लोक. बरं, हा बोला ना, बोला. प्राणायामाचा विषय चालला म्हणून सांगा, आपला विषय घ्यावा म्हणलं. प्राणायाम गुरुजींनी तर आपल्याला दिलेला आहे सगळ्यांना. सकाळी पूर्वेकडे बसायचं, संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून बसायचं. अनेक प्रकारचे प्राणायाम समजा आम्ही विवेक सर, आम्ही लहानपणापासून त्या आर्य समाजामध्ये बरेचसे केलेले प्राणायाम. आणि त्या प्राणायामामध्ये भस्त्रिका असतो, कुठं अनुलोम विलोम असतो, बरेच प्रकारचे आहेत. मग मला बी बरेच संशय यायचा. गुरुजींनी हा जो प्राणायाम दिला मला, गुरुजींनी सुरुवातीला मी गुरुजींकडे गेलतो, आम्ही आमचं ध्यान करायचं होतं, आणि त्यांना ज्यावेळेस सांगितलं की मी असे प्राणायाम करतो, गुरुजी म्हणले काय हरकत नाही, राहू द्या. मग गुरुजींनी माझे प्राणायाम काही सांगितलं नाही, किंवा मी त्या पद्धतीमधला प्राणायाम केला नाही. नंतर पुन्हा मी ते केलं, आणि पुन्हा पुन्हा गुरुजींनी सांगितलं की हळूहळू तो
सुटला बी पाहिजे, पण हाच प्राणायाम का करावा याबाबत मी जरा संशय होतो. मग त्याबाबत विवेक सरनी आम्ही आचार्य देवव्रत नावाचे होते आर्य समाजाचे, केलं त्यांनी मोठा कॅम्प वगैरे केलेला होता. ह्या पद्धतीचा प्राणायाम हा खूप कमी लोकांना माहिती. मग ते आचार्य देवव्रत बरोबर त्यांच्या बरोबर विवेक सरांनी मी बी थोडीसे माझ्या अगोदर विवेक सरच बोलणं झालं. विवेक सर त्यांना म्हणले की अशा पद्धतीचा प्राणायाम, तर म्हणले हो आहे म्हणले, ह्या पद्धतीचा प्राणायाम आहे म्हणले, शास्त्रामध्ये बी आहे. मग मलाही त्याच्याबाबत जास्त कुतूहल होतं की हेच प्राणायाम का, गुरुजींनी हाच कशामुळे निवडला. हा, सकाळच्या टायमामध्ये आम्ही फिरायला जायचो, त्या आपल्या त्या सगळ्या गुरुजी वगैरे आपण जायचो ना सगळे भवानी माळ्याच्या तिकडं, बरेच दिवस चालला तो. तर गुरुजी काय म्हणले की जेव्हा जेव्हा आपण एखादी चांगली आपल्याकडं गोष्ट घडणारी असते आपल्या जीवनामध्ये, तर त्यावेळेस आपल्या श्वासाची गती ही डाव्या नाकपुडीतून उजव्या नाकपुडीतून प्रवाहित होतो आणि त्याची गती ती स्थिर मध्ये राहते. म्हणजे जेव्हा चांगल्या घटना घडणार असतात आपल्या जीवनामध्ये, यश, समृद्धी किंवा जे काही चांगुलपणाचे जे संकल्प असते ना, ते होण्याच्या टायमाला या पद्धतीची आपल्या श्वासाची गती चलते. त्यामुळे आपण हा प्राणायाम करतो. आणि आपल्याला जर सवय जर राहिली आपण अशाच पद्धतीचा प्राणायाम करायची, तर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत राहतात. त्याच्यामुळे बरेचदा गुरुजी ज्यावेळेस नवीन साधक असायचे कोणी, तर त्यांना विचारायचे बाबू काही नवीन चैतन्य वगैरे काही झालं का नवीन, विशेष म्हणजे आपल्या भौतिक प्रगतीचाही त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख असायचा की नवीन तुम्हाला काही त्याच्यामध्ये भेटलं का, भेटावं. कारण रोजच्या त्या पद्धतीने करण्याच्या प्राणायामामध्ये काही चांगले संकल्प बी आपल्या जीवनामध्ये घडून येतात, अशी त्यांची त्याबाबतची धारणा होती. त्याच्यामुळे त्यांनी तो त्या पद्धतीचा प्राणायाम गुरुजींनी स्वीकारला होता. म्हणजे आपण ती पद्धतीने समजा कंटिन्यू जर करीत राहिलो, रोजच्या आपल्याला सवय झाली, तर तशा पद्धतीचे ते संकल्प किंवा त्या गोष्टी चांगुलपणाच्या आपल्या जीवनामध्ये घडत राहतात. यश असेल किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे जे पाहिजे असेल ते त्यासाठी त्या प्राणायामाची गुरुजींनी निवड केलेली होती. आणि याच्यामध्ये बी काही काही जणांना ज्यांना सर्दीचा श्वास असतो किंवा सर्दीचा त्रास असतो, त्यांनी ती काही करायची आवश्यकता टाळावा, थोडासा जास्त करावा नाही. ज्यांना सर्दीचा वगैरे, काही जणांना सर्दीचा प्रॉब्लेम असतो, अशा बाबत एक थोडस आहे त्याच्या बाबतचं विवेचन. कारण त्याबाबत मी गुरुजींना थोडस ठासून विचारलं हाच प्राणायाम का, त्याबाबत त्यांनी मला त्यावेळेस तशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं होतं. अजून काही विषय असेल तर ऊर्जा तर आपली मिळतेच प्राणायामाच्या माध्यमातून. संकल्पना माझी जी गोष्ट असते समजा ध्यानाच्या माध्यमातून विल पॉवर याला आपण म्हणतो, ती एक वेगळ्या प्रकारे वाढते माणसाची. जी गोष्ट घडणार नाही त्या पद्धतीच्या गोष्टी त्या आपल्या विल पॉवरच्या माध्यमातून घडतात. प्राणायामाने तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या शरीराला जे श्वासाची गतीचं जे आपण बोललो त्याच्या माध्यमातून एक चांगले संकल्प, चांगल्या गोष्टी घडण्याच्या बाबत तर झालंच. पण प्राणायाम केल्याने विल पॉवर माणसाची वाढते. आणि सगळ्या सृष्टीमध्ये सगळ्यात ताकदवान जर काय असेल तर माणसाची विल पॉवर असते. आणि ते विल पॉवरच्या माध्यमातून ते एक डायलॉग मला कधी कधी लय आवडते, मला पिक्चर बघायची सवय असते, त्या ओम शांती ओम मधला शाहरुख खान म्हणतो ना ते, मैं सच्चे दिल से अगर जो जो चीज मांगोगे तो वो पूरी कायनात वो चीज अपने को मिला के देती है. तशा पद्धतीची विल पॉवर ज्या पद्धतीची असते तर ती प्राणायामाच्या माध्यमातून प्रकट होते, समजा वाढते. चालतंय. अजून नाही, खूप छान सांगितलं तुम्ही, गुरुजींचं उदाहरण देऊन सांगितलं. उल्काताई निसाले मॅडम, त्यांना प्रश्न विचारायचा वाटतं. हो, आता समजा आपल्याला गुडघ्याचा त्रास असेल आणि आपण जास्त वेळ मांडी घालू शकत नसो किंवा प्राणायाम करताना मग अनइझी होतंय, मग अशा वेळेस खुर्चीत बसून केला तर चालतो का? निश्चित चालतं. बोला संगीताताई, बोला, काय अडचण नाही. संगीताताई तुम्ही सांगू शकता. नाही निश्चित, म्हणजे तसं चालतं, ते खुर्चीवर बसून चालतो, त्याला काही हे काय नाही. होतं, प्राणायाम करताना आपण बसलो तरी ते मग ते पायाकडे लक्ष जातं, कारण ते दुखतात, त्याच्यामुळे मग असं होतं, डिस्टर्ब होतो मग त्याच्यामध्ये. नाही, फक्त काही नाही, खुर्चीवर सरळ रेषेत बसायचं आहे, तसं काही नाही. तुम्ही खुर्चीत बसा, तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि गुरुजींनी तर असं सांगितलं होतं, आजारी व्यक्ती जर असेल तर त्याला बसता पण येणार नाही खुर्चीवर, तर त्यावेळेस त्याला झोपून कॉटवर केलं तरी चालतंय. ओके, बरोबर. म्हणजे सोयी खूप गुरुजींनी आपल्याला करून दिल्या का, ओके नाही. ज्याला म्हणजे ते जसं काय आहे, जसं म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी ते
मांडी बसावं. घालून करायचं आहे. मांडी ज्यांना घालून. शक्य नाही ते शारीरिक सोयीनुसार करू शकतात. त्याचं काय, त्याचं मनाची अवस्था महत्वाची याच्यामध्ये. हो, त्यातली हो. आणि त्यात त्यातल्या त्यात आपलं मनके सरळ असावे एवढं एक त्यातलं हे आहे. मनके सरळ असल्यानंतर कुठली पण एकाग्रता साधण्यासाठी मदत होते, असं वैज्ञानिक पण आणि शास्त्रीय पण हे आहे. हम्म, हम्म, हम्म. प्रवाह प्रवाह ऊर्जेचा जो आहे तो वरपर्यंत पोहोचायला मदत होते आपलं मनक्यातनी सरळ बसल्यानंतर. असं बाक काढून बसणे, असं नाही का मरगळल्यासारखं बसणे, ते फक्त मग त्यांना थोडे रिझल्ट उशिरा भेटतात, असं होतं. सुरुवातीला जे प्रश्न विचारला तर ते त्यावेळेस ते म्हणते ना की मला प्राणायाम करताना असं वाटते की मी प्राणायाम म्हणजे विचारते येतात म्हणते ना तिनं, तर ते तिनं व्यवस्थित प्राणायाम करते का ते एकदा स्वतः तपासून पाहावं. जसं गुरुजी म्हणतात, तुम्ही पण सांगितलं ना की प्राणायाम आंघोळ करून करावी. परत आपलं सकाळचा प्राणायाम करायला असेल तर पूर्वेकडे आपलं चेहरा पाहिजे, तोंड पाहिजे. संध्याकाळचा प्राणायाम करायला होतं त्यावेळेस आपल्या मावळत्या सूर्याकडे आहे का, म्हणजे दिशा हे पण महत्वाचं आहे. परत आपलं अंतर्मन स्वच्छ असणं गरजेचं आहे. गुरुजींनी आपल्याला शरीररूपी स्वच्छ सांगितलेच आहे. हो की नाही नाही? याचं काय म्हणजे काय, हे अंतर्मन स्वच्छ होण्यासाठी प्राणायाम आहे ऍक्च्युली. पण अंतर्मन स्वच्छ करणं आपल्या जर हातात नसेल, आपल्याला ज्या ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गुरुजींना सांगायचं की मला हे जमत नाही, माझं अंतःकरण काही स्वच्छ नाही गुरुजी, पण मला प्राणायाम तुम्ही सांगितलाय त्यामुळे चांगला करायचा आहे, तर तुम्हीच ते बघून घ्या. ते बघून घेते. तुम्ही त्यांच्यावर सोपवता पण आलं पाहिजे. सोपवणे आणि अतिशय काटेकोर करण्याचं अति पूर्ण प्रयत्न करणे, शर्थीचा प्रयत्न की आता नाही नाही मी ते करणारच, मला तर करायचंच आहे असं. मग गुरुजी बरोबर ते ते काढून टाकतात, ते जे काही दोष असतील त्याच्यातले ते गुरुजी काढून टाकतात. आणखी कोणाला विचारायचंय का? आहे आणखी 15 मिनिट आहेत, प्रश्न विचारा. माऊली, सकाळचा आणि संध्याकाळचा सोडून इतर वेळेस करता येतो का मग काही? हो, करता येतो. मग इतर वेळेस गुरुजींनी दीर्घ श्वसन करायला कधी पण परवानगी दिलेली आहे. आणि गुरुजींनी तर जे 5-6 महावाक्य बोलले होते गुरुजी जाण्या अगोदर इथं गुरुकृपा हॉस्पिटल मध्ये, त्यातलं त्यात एक वाक्य असं होतं गुरुजींचं की सूर्य ह्या पृथ्वी तलावर कुठे ना कुठेतरी त्याची उगवण्याची प्रक्रिया सारखी चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याशी संलग्न मनाने झालात की तुम्ही प्राणायाम करू शकता. मग तुम्हाला प्राणायाम नाक दाबूनच करायचा नसेल तर तुम्ही दीर्घ श्वास करायचं. कधीही करू शकता, मग किती वेळ करू शकता, किती वेळ करू शकता. गुरुजी कोणाला 15 मिनिटं प्राणायाम करायला सांगायचे. आजारी असेल, फारच कमकुवत मन असेल, खूपच डळमळीत होत असेल, पटकन म्हणजे निराशा येत असेल तर, किंवा काय त्याचं काम एखादं होत नसेल तर ते 15 मिनिट प्राणायाम करायला लावायचे. ते आपण दिवसभरातून दीर्घ श्वसनाचे प्रयोग कधी पण करू शकतो. ते आपला प्राणायाम म्हणजे मुळात दीर्घ श्वसन आहे. तर ते तो आपण डावीकडून घेऊन उजवीकडं ते पण आपण दीर्घपणे करू शकतो. ते म्हणजे आपला प्राणायाम आपण कधीही करू शकतो. त्या 2 वेळा ऍक्युरेट पाळायच्या आणि पुन्हा कधी पण करू शकतो प्राणायाम, काय अडचण नाही. फक्त सर्दीवाल्या लोकांना उलटा प्राणायाम करायला पाहिजे 2 वेळेचा, तेवढे 2-3 दिवस सर्दी कमी होईस तर. कारण आपला हा प्राणायाम चंद्र प्राणायाम आहे आणि उष्णता कमी होते. जे सर्दी झालेली आहे त्यांनी उजवीकडनं श्वास घ्यायचा आणि डावीकडनं सोडायचा, त्याच्याने त्यांची सर्दी लवकर कमी होते. तेवढं 2-3 दिवसासाठी तो उलट प्राणायाम करू शकतो असं. बरं, जेवण झाल्यानंतर किती वेळाने करू शकतो असं? 1.5 तासाने. म्हणजे जेवण झाल्यावर असं नाही की 1.5 तास अगोदर जेवायचं नाही, म्हणजे 1.5 तास पाहिजे जेवणात आणि प्राणायामामध्ये. समजा एखाद्याचे प्राणायाम काय असतात, संध्याकाळी जेवण 6ला असतं, तर मग त्याने लगेच 7ला प्राणायाम नाही, त्याचा प्राणायामाची वेळ त्याची 7:30 करावं लागेल त्याला असं नाही. आता हे म्हणजे 2 प्राणायाम तर वेळेवर प्राणायाम जेवायच्या केल्या एक तर तुम्ही जेवू शकता,
पण प्राणायाम जेवून करून जर करायचा असेल तर मग 1.5 तास. ते म्हणजे तसं तर विधानच नाही, पण प्राणायाम जेवल्यानंतर 1.5 तास म्हणजे 1.5 तासाचा डिफरन्स पाहिजे त्याच्यामध्ये. बरं. त्यामुळे आपलं पोटातलं स्टमक मधलं जातं खाली आणि ते मध्येच डिस्टर्ब होत नाही प्राणायामाला. कारण पोट भरल्या तर प्राणायाम करणं नाहीच आहे. गुरुजींनी सांगितलं होतं एकदा मला. मी म्हणलं किती वेळ उपाशी पाहिजे गुरुजी, असा प्रश्न केला होता त्यांना. ते म्हणले होते ऍटलीस्ट 1.5 तास काही खाल्लेलं नाही पाहिजे प्राणायामाच्या. बाकी विचारा, कारण असं असते प्रश्न पडायलाच पाहिजे बरं. चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे ते. प्रयत्न केल्याचं लक्षण म्हणजे प्रश्न आहेत म्हणजे करून बघितले आणि आता प्रश्न पडलाय. एखाद्या शक्यता अशी आहे की प्रश्न सुटलेले आहेत. बरेच दिवसापासून करतायत तर प्रश्न सुटलेले आहेत, नसतीलही प्रश्न. नाही, ते जुन्या साधकांचं किंवा नवीन साधकांना आपण म्हणायला लागलो. हा, कुणाला संकोच वाटत असेल विचारायला तर संकोच नाही, ते तसंच राहून जात. तसंच राहून जातं. हो ना. गुरुजी आपल्याला बऱ्याच वेळा म्हणायचे ना, ते तपासून पहा एकदा. मॅडम हम्म. मॅडम हा, बोला. बऱ्याचदा आपण ध्यानामध्ये असताना डुलकी लागते एक. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला बसताना आपण सरळ रेषेत बसलेलो असतो, पण केव्हा अशी आपली मान खाली वाकल्या जाते किंवा आपण थोडस आपल्यामध्ये बाक निर्माण होतो. बऱ्याच वेळानंतर ते लक्षात येतो आणि मग आपण नंतर पुन्हा नीट बसतो. तर हे कसं मग आपण कॉन्स्टंटली सरळ का नाही बसू शकत किंवा डुलकी का बरं लागते किंवा थोडस झाक आल्यासारखं जडत्व का निर्माण होतो? घेतलेलं प्राणायाम प्राणायाम 2022च्या आसपास, ऑगस्ट नाही 2023 ऑगस्ट. ते अंघोळ करून ते सगळं काटेकोर चालू आहे ना. अंघोळ करून होतं प्राणायाम. हो होतो. झोप होत रात्री, झोप होत नसल्यावर एक डुलकी येते. रात्री जर चांगली झोप नाही रात्री मनामध्ये सतावते किंवा एखाद्या गोष्टीचा धाक घेतलाय, चिंता नाहीये पण सकाळी उद्या हे करायचे त्याचा एखादा धाक घेऊन मनाला झोपायला दिलं, विचार करायला गेले तर जरी 8 तासाची झाली 6 तासाची झाली तरी विश्रांती होत नाही ती. मग त्याच्यामध्ये बिझी राहतं आणि ते शरीरावर त्याचे परिणाम होतात. की उद्या समजा काही लोकांना सवय असेल उद्या सकाळी उठून ती भाजी करायची, इडली करायची, करायचंय पोळ्या द्यायचं, उद्या करायचंय ह्या क्षणाचा आदर करा ना. उद्या तो केलं जाईल. त्या क्षणाचं काय, त्या क्षणात हा क्षण तुम्हाला विश्रांतीला दिलेला आहे, तुम्ही विश्रांती ना. त्याच्या आव्हान की अरे तुम्हाला विश्रांतीला पण वेळ दिलास, त्यामुळे तू अंधार केलास, तू लपलास, अंधार वाटव किंवा चला आता शरीर थकलं, त्याने सगळं नियोजन केलेलं, त्याचे एकदा आभार मानायचे आणि आनंदाने विश्रांती घ्यायची. त्याला सांगायचं वाटल्यास फार तर बोजा वाटत असेल, चिंता वाटत असेल काही गोष्टी, त्याला सांगायचं की गुरुजी, म्हणजे माझं म्हणणं गुरुजी असतील ठाकूर असतील काय तुम्ही की गुरुजी मला असंच वाटायला लागलंय की तुम्ही करा बरं आणि मी गुरुजी मला इतक्या वाजता उठायचंय आणि मला झोप यायला लागली प्राणायाम करताना. तुम्हाला प्राणायाम करताना, कारण आपण इतकं आपल्या सोबत नाही, इतके गुरुजी आपल्या सोबत आहेत प्रत्येक क्षणाला. आणि तो बाग कसा निर्माण होतो मग सरळ रेषेत आपण का बसू शकतो? एकदा सरळ रेषेत बसायचं आपलं काम आहे, पुढची प्रक्रिया गुरुजींवर सोपून द्यायची. बाग झाला तर काय त्याचं बघून घेईल तो, आपलं चित्त तिकडं गेलं पाहिजे. सांगितलं सूर्य बघा, मग सूर्याच्या एखाद्या संत महात्मे सद्गुरू काय असतील, ईश्वराचं कोणत्या एखाद्या देवतेचं दर्शन व्हायला लागले नाही व्हायला लागले, आपलं ते सूर्याकडे लक्ष पाहिजे. प्राणायाम करेक्ट काय, पुन्हा ते भाग झाला हे झाला तेच नाही लोड घ्यायचं.
प्राणायामाला बसण्यापर्यंतची प्रक्रिया आपल्या हातात आहे, पुढचं त्याच्या हातात आहे. आणि थोडासा सराव पण तर ते- करावा प्राणायाम करायच्या अगोदर म्हणा किंवा आपलं डेली बसताना थोडस सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा, मग ते प्राणायाम करताना ऑटोमॅटिक आपल्याला ते सवय लागून सर काय जाईल. माहितीये का, तुम्ही एरवी पण 24 तास मध्ये जेव्हा जागे असो किंवा बसू ना, तेव्हा सरळच बसण्याचा प्रयत्न करायचा. कॉन्शियसली. हो. ऐका ना, मला आता निघायचंय, मी जरा लेफ्ट होते. काही हो प्रश्न हो हो असतील तर करू चर्चा. असं हो नाहीये आणि की फक्त रविवारच्या सेशन मध्येच आपण याच्या ग्रुपवर पण प्रश्न एकमेकांना विचारू शकतो, उत्तर देऊ शकतो. फक्त रविवारी संभाषण करावं असं काही नाही. तर मी जरा रजा घेते, लेफ्ट हो होते. हो धन्यवाद. Sorry अचानक हा. तुम्हाला आजचा अध्याय दिल्यावर नाही नाही सॉरी नाही उलट नाही, तुम्हाला थँक्यू धन्यवाद अचानक थोडं म्हणते मी, मला तुम्ही चांगलं. छान घेतलं आणि आपला राहिला पण होता हा अध्याय, तर रेकॉर्डिंग पण केलेली आहे. हं? तुम्ही धन्यवाद फारच गोड आहे. थँक्यू. गुरुजी. बरं, रजा घेऊ मी. हो 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 थँक्यू. धन्यवाद. मीरा मीरा कविता घे, का बोलायचं कोणाला आणखी? मीरा जॉईन आहे ना मीरा का नाही? अरे वा, एक मिनिट पाहते ना. मीरा आता मीरा जॉईन होती ना कविता? तिला कॉल लावते का? हा तोपर्यंत ना, आता हे प्रश्न जे विचारला होता ना त्यांनी, की असं हे होते बात बसल्यासारखं किंवा डुलकी लागते, तर ते आपलं थोडस पॉझिटिव्ह राहायचं आपण, म्हणजे आळस पण येणार नाही. बघा तुम्ही, आपण जर पॉझिटिव्ह असेल ना तर आपल्याला आळस येत नाहीये. म्हणजे प्रयत्न करायचा, कोणताच व्यक्ती परफेक्ट नसतो असं मला उभी वाटतं बरं का. ते थोडस आपण प्रयत्न केला ना की आपण चांगलं करायलो किंवा असं करायलो. जसं संगीताई म्हणले आता की आपण ते एकदा प्राणायामाला बसलोत ना, सरळ बसायचं आणि सरळ गुडघेवर झोपून द्यायचं. ते कसं बी ठेवू जा मग त्यांनी ते सरळ बसवा. आणि तुमच्या मनात जर इच्छा असेल की आपल्याला सरळ बसायचे सरळ बसायचे, मग ऑटोमॅटिक नंतर सवय लागून जाते. म्हणजे जसे करावे चिंतन तसे होई मन म्हणल्यासारखं. तुम्ही कुठे असतात? संभाजीनगर. अच्छा, हा हा बरं बरं बरं. किंवा आपण नंतर पण असं एखादी फोनवर बोलू वाटल्यास. चालेल चालेल, काय हरकत नाही. कधी असं काय नाही. हॅलो गंगा. हॅलो गंगा. हा बोल ना. अगं रिसिव्ह नाही करत आहे फोन मीरा. हा का, ते कोणातरी बोलत असेल. पण कविता घेते म्हणली होती आणि माझं ते हे सापडायला बघ. हॅलो, हा झालीस का जॉईन? मी जॉईन झाले. ओके ओके मॅडम घ्या. ठीक आहे ठीक आहे. हा ओके. मी जॉईन आहे. हो हो हो. एकच सेकंड. हो हो. ये इकडे. गुरुजींच्या चरित्र कविता आहे आणि ही कविता जी आहे ना, गुरुजींसमोर वाचण्यात आलेली होती. गुरुजींना ही आवड आहे, प्राप्ती हरत आहे आणि गुरुजींनी आपल्याला त्यात बसवले आहे. हाच आशय या कवितेचा आहे. कवितेचं शीर्षक आहे कुरुक्षेत्र. तू माझा हात धरलास, तू माझा हात धरलास, दिव्य रथात बसविलेस. आणि हे काय स्वतःर्थी झालास. तेव्हाच मी समजले आता मला लढावे लागणार. कुरुक्षेत्र. रथ पुढे निघाला आणि मी या कल्पनेने आनंदून गेले की आता आपल्याला प्रतिशोध
शोध घेता येणार. जे जे त्रासदायक झाले त्या सर्वांचा तुरंत हाकत होतास. आणि तुझ्या मीच प्रशिक्षित नाही, युद्ध कशी चालविणार घातली की तू म्हणालास. आणि तू म्हणाला तू अर्जुन नाहीस. या मोहिमेतील तुझा अनुभवच तुला परिपूर्ण बनवेल. तू शांतपणे माझा रथ माझ्या आप्तांच्या आणि शत्रूंच्या सम्मुख उभा केलास, अगदी अर्जुनाच्या रथासारखा, आणि म्हणालास लढ. तुझा आदेश माझ्यासाठी सर्वोपरी होता. तुझा आदेश माझ्यासाठी सर्वोपरी होता. म्हणून तर अर्जुनाचे व्याकुळ होण्याची चूक मी मूळ केली नाही आणि स्वतःवरच मुग्ध झाले. अर्जुनापेक्षा महान असल्याच्या विचाराने तू गरजलास. शस्त्र चालव. अभिमानाच्या प्रत्येकावर नाही, स्वतःवर. तुझ्यातल्या हत्ती अपेक्षांच्या घोड्यांवर स्वार, स्वार्थाचे सैन्य, वासनांचे पायदळ यांना नामशेष कर. सेनापती मत त्याला नियंत्रित कर. द्वेष मद मत्सर रूपी शास्त्र लागेल तेव्हा तू निशस्त्र होशील. तेव्हा तू निशेष होशील. आणि हीच खरी दृष्टी आहे. प्रभू, अर्जुनाने तुझ्या विश्वरूप दर्शनाने थांबून जावे, तशी मी तुझ्या वक्तव्याने लाजून माधुर्यपूर्ण वाणीने म्हणालास तू अर्जुन नाहीस. अर्जुनासारखीही नाहीस. तू अर्जुन नाही. अर्जुनाचे युद्ध हे धर्मासाठी, तुझे युद्ध हे आंतरिक आणि अध्यात्मासाठी. अर्जुनाला गीता सांगितली खरी, पण तुझ्याकडून तर ती मी जगवून घेण्यासाठी आलो आहे. जय हो. धन्यवाद. छान होते. बोलायचे का कोणाला? का प्रसाधन घेऊया? चला प्रसाधन घेऊया मग. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषो निद्यावे फसाई दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. हॅलो, आवाज आला का? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षित सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछना. मार्तंड जे तापहीन, तेच राही सदा सज्जना. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजी जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजे. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान कसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका हेच मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांती शांती शांती. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की. जय हो गुरु. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की.